माझ्या मैत्रिणी नाही रे, असं तट नाही करत. आशीर्वाद तुझा कल्याण मी करणार. नको आई बाबा आहेच माझी सावकाश. पण तुला नामविधान विचारलं काय ते? माझं नाव गंधा. गंधा ज्याप्रमाणे तुझं नाव आहे सुंदर आहे. पण माझं नाव मला कळलं. तुमचं नाव? माझं नाव अगं स्मशानभूमीत माझं वास्तव्य आणि अगं म्हणतात मी. नमस्कार. आशीर्वाद. आता असं करा, माझं नाव तुम्हाला कळलं, तुमचं नाव मला कळलं. तिथे येऊन बराच वेळ झालाय. लवकरात लवकर मला झोपडीपर्यंत जायचं आणि याच कुठं निघाली? माझ्या झोपडीपर्यंत. मला त्या ठिकाणी तुला पाहिल्याने एक प्रश्न निर्माण झाला. सुंदर अट्टसिको सायवी भालचंद्र कोरगाव असं त्या प्रश्नाचं उत्तर मला तुझ्याकडून हवं आहे. मला पाहून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि ते उत्तर माझ्याकडे निश्चित असा प्रश्न बोलता स्मशानभूमीच्या ठिकाणी सारी भूत गण पिसांचे गण माझ्या अधीन आहे. म्हणजे तिथला राजा मी काय? आता मला सांगा, स्मशानभूमीत तुम्ही कोण आहात? राजा आहे का आमचे कोण? तिथे काय मी बघण्यासाठी आले? काय झालं? तिथला राजा मी आहे आणि याचा कोण मी तुला सोडून देणार आहे. मला सांगा, राजाचा संबंधित कशासाठी आहे? काय आहे सांगा तरी. काय तुला हे तुझा राजा आता गरज नाही, तू निघून जा सरळ. पण आता संधीचा पुरेपूर फायदा मी घेणार आहे. मी तुझा राजा. राजा तू माझी संग संग गाऊ परत वेळ लागलाय. काय प्रेमासाठी चाललंय कर्मा सोडून जाणार तो राहणार आणि मनातील प्रेम संपलं. मला भाऊचं प्रेम संपलं. कुणीतरी आई बाबाने चांगले संस्कार घडवले. योग्य धन्य. मनातील प्रेम संपलं म्हणून तुला जायला देणार नाही. काय वाटलं तुला? माझ्या मनातील प्रेम संपलं आणि निर्माण झाली ना ती दुसरी बाबा. कोणती? हा तुझा सुंदर देह आहे ना, या देहाचा उपभोग मला तुम्हाला
काय वाटलं काय ते मला ते इच्छा परिपूर्ण होईल असं तुम्हाला वाटत असेल नाही होऊ शकत तुम्ही तुमच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने जाते तुला काय वाटलं अगं, माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हायच्या आधी तुला जायला देणार नाही या देहाचे चिरफाड. मला का माहिती तुमच्या मनातली इच्छा कशी सांगू करते हे तर मला माहिती माझ्या मनातील इच्छा मला पूर्ण करण्यासाठी कोणी अडवू शकत नाही. अरे मी लावते लढा केसारी कधी गळा कापली याचा विचार करत मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुला मला मारून टाकायचंय, मारून टाक. पण आता माझ्या तब्येत अरे तुझी इच्छा परिपूर्ण करून दिली तर तू बंद करण्यासाठी आणि तुम्हाला पुढे चालली ती हाड आणि तुझ्या देहाचे मला